जयेश भिडवे, आपण गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी जे सदर या ठिकाणी चालू केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रामधलं जनजागृती या ठिकाणी निर्माण होणं गरजेचे आहे। त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये जे वेळोवेळी या ठिकाणी जे बदल होत चाललेले आहेत, विविध ज्या परीक्षेमध्ये या ठिकाणी गुणवान विद्यार्थी या शाळेतनं या ठिकाणी तयार केले जात आहेत आणि ध्येयाच्या दिशेने पाठवले जात आहेत, त्या माध्यमातून विविध जी सखोल माहिती आज आपण जिल्हा परिषद मराठी शाळा मगरध्वज खंडाळा, चिखली तालुका, जिल्हा बुलढाणा येथून आपण या शाळेतनं या ठिकाणी घेणार आहोत। आता जातोय थेट या शाळेला भेट देण्यासाठी। शिक्षक आपल्या सोबत आहेत। मॅडम, आपलं नाव? माझे पूर्ण नाव शारदा विष्णू वायाळ। आज या ठिकाणी ह्या शाळामध्ये या ठिकाणी जे नुकताच 1 महिना या ठिकाणी झालेला आहे शाळा उघडून, शाळा कशी चालू आहे? शाळा एकदम व्यवस्थित सुरू आहे। SRIच्या कामामुळे शाळा सकाळच्या सत्रात होती, आता नुकतीच दुपारून शाळा भरायला लागली आणि समाधानकारक कामगिरी आमची या ठिकाणी आहे। या ठिकाणी जे विविध कार्यक्रम या ठिकाणी शाळेमध्ये राबवले जात आहेत, सामाजिक कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करणार? सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्ही गावातील दानशूर व्यक्तींना नेहमी आवाहन करत राहतो आणि त्यांच्याकडून जे देता येईल ते दान आम्ही शाळेसाठी घेत असतो। अच्छा, बरं, विविध परीक्षेच्या संदर्भामध्ये काय आपण भावना व्यक्त करणार? आमच्या शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षेचं आयोजन या ठिकाणी केल्या जातं। यामध्ये नवोदय स्पर्धा आहे, 4थी 7वी स्कॉलरशिप परीक्षा आहे, त्यानंतर मंथन आहे, BTS आहे। इयत्ता 1ली पासून तर 7वी पर्यंत आम्ही विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसवतो आणि चांगला प्रतिसाद विद्यार्थी त्या ठिकाणी देतात, तशी तयारी सुद्धा आम्ही करून घेतो। आता नुकताच इयत्ता 4थीचा स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि 12 विद्यार्थी आमचे इयत्ता 4थी मधले त्या परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत। 7वीतली सुद्धा एक विद्यार्थिनी पात्र ठरलेली आहे। उन्हाळी वर्ग सुद्धा आमच्या या ठिकाणी सुरू होते। विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी बसवून त्यांना त्यात पात्र करणं, यामध्ये आम्ही सतत प्रयत्नरत असतो। सर आपल्या सोबत आहेत। सर, या ठिकाणी हार्दिक स्वागत, सुस्वागतम। आज या ठिकाणी जे शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण जे पवित्र ज्ञानदान देण्याचं काम या ठिकाणी करतायत, आज ही शाळा कशी चालू आहे? प्रथमतः तुमचं स्वागत। आमच्या ही जी शाळा आहे, गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला सुद्धा गावाचा आदर असावा, या उक्तीला सार्थ ठरणारी आमची जिल्हा परिषदची शाळा आहे। आमच्या या शाळेमध्ये विविध उपक्रम आहे। आम्ही आमची सुरुवाती सकाळी 6 वाजेपासून विद्यार्थी रनिंग बसून होती। विद्यार्थी दररोज रनिंग करतात नियमितपणे आणि त्याचीच फायदा म्हणून डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्यासोबत रन विद्यार्थ्यांनी केलंय आणि त्यांच्या प्रशस्ती विद्यार्थ्यांना मिळाली। त्यांच्यासोबत संवाद विद्यार्थ्यांना साधता आला। त्याचप्रमाणे आपण बघत असाल, हे नारळ आहे, पेरू आहे, कडुनिंब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आम्ही इथे केलेले आहे। बॉटनिकल गार्डन तयार केलेले आहे। आमची 365 दिवस शाळा चालती। दररोज उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्ही इथं स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतले। सर्व शिक्षक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बसवतात आणि उत्तुंग अशी झेप, उत्तुंग असं यश त्या विद्यार्थ्यांना येतं आणि खरोखर गावकऱ्यांचा आम्हाला खूप आधार आहे। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी शाळा काय प्रयत्न करते? कारण की मुलांचे जे अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत, ते सुप्त गुण या ठिकाणी बाहेर कसे पडतात? दर शनिवारी विविध उपक्रम आम्ही इथं राबवत असतो। जसं की तुम्हाला आताच एक फिजिकलमध्ये रनिंगचा सांगितला, त्याप्रमाणे क्रीडा स्पर्धा असतात। केंद्रामध्ये आमचे विद्यार्थी हे झळकतात, सर्व विद्यार्थी मेडल्स वगैरे घेतात आणि आपलं जे कलात्मकता आहे ती विद्यार्थी दाखवून देतात। त्या मग स्पर्धा परीक्षा असेल, फिजिकल फिटनेस असेल, सर्व बाबतीमध्ये सरकार या ठिकाणी म्हणतंय की कला क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी भरारी घ्यावी, ही सत्यता या ठिकाणी रुजवण्याचं काम करताय? यस, 100%। कला क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी तुम्ही बघितलं असाल, आता लेझिम होते, अतिशय उत्तम असं हलगी विद्यार्थी वाजवतात। त्याच पद्धतीने उत्तम असं गायन करतात, उत्तम असं त्यांचं वक्तृत्व आहे। म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आमचा उत्कृष्ट होतो। सर्व गावकरी भरभरून आम्हाला बक्षीस देतात आणि त्या बक्षिसामधून यावर्षी आपल्याला इथे समोर दिसत असेल, आरो 45,000चा आरो आम्ही या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे, बसवलेला आहे। पण काही शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य या शाळेला लाभलेलं आहे। यस, जे माजी शिक्षक आहेत, जे इथून रिटायरमेंट झाले, त्यांचं सुद्धा इथं खूप खूप सहकार्य लाभलेलं आहे। त्यामध्ये ज्या कार्यरत शिक्षिका आहे, त्रिवेणी शेळके मॅडम, यांनी सुद्धा आम्हाला हे ऑफिस जे दिसतंय, ऑफिस दिलेलं आहे। आज तुम्ही बघितलं असेल, इथं सिद्धेश्वर बहुठेंग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांना टी-शर्ट दिले। या अगोदर त्रिवेणी शेळके मॅडमने ट्रॅकसूट दिले। सर्वजण त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी देत असतात। आणि ज्या कोलते मॅडम आहे, त्यांचा मुलगा MBBS ला आहे, त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हे जे कल्पवृक्ष आपल्याला नारळ दिसतं बघा, हे नारळाचं झाड केवढं झालं, त्यांनी 2 झाडं इथं दिलेले आहे। तर अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम आम्ही आमच्या शाळा स्तरावर घेत असतो। अच्छा मित्रांनो, अशा पद्धतीचं या ठिकाणी गुणगोविंदाने या ठिकाणी मुलांना घडवण्याचं काम या ज्ञानपीठामध्ये या ठिकाणी होत आहे। तुझं नाव बेटा? जय गणेश मोरे। अच्छा, किती वर्गाला जातोस? 30 ही बॉक्स कशाची आहे बेटा? इंग्रजी शब्दाचे अच्छा, बरं, तू रोज पाठांतर करतो का तिच्यामध्ये टाकतोय? याच्यामध्ये टाकतो। अच्छा, बरं, कशासाठी टाकतोय? मॅडमने सांगितलंय का तुला? हो। अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त पाठांतर तुला हवं आहे ना?
बरं, काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? IPS. मित्रांनो, IPS व्हायचं आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्वप्न बघा की त्याला IPS व्हायचं, कारण की हा जो उपक्रम या ठिकाणी जो आहे तो उपक्रमच या ठिकाणी बोलतोय की खरोखर अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे कौतुक करणं महत्वाचं आहे. गुणवान विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेकडनंच या ठिकाणी घडतात असं म्हणायला काही हरकत नाही. सोबत आहेत बेटा, तुझं नाव? रोहित जगदीश टेक. अच्छा, किती वर्गाला जातोस? दुसरा. बरं, हा बॉक्स कशाचा आहे बेटा? हा इंग्रजी शब्दाचा आहे. आपले तितके बी शब्द पाठ झाले याच्यात टाकायचे आणि आठवड्याभरात तितके बी झाले आणि ते फोडायचे, त्याचे बी जास्त शब्द आहे आणि त्याला बक्षीस भेटेल. अच्छा, बक्षीस भेटेल म्हणजे तुमचं पाठांतर होईल असं वाटतंय तुला? हा. अच्छा, बरं, कोणत्या शिक्षकांनी का शिक्षक वर्गांनी सांगितले तुला हा बॉक्स ही संकल्पना? वायर मॅडम. वाळ्या मॅडम. हं. अच्छा, बरं, तुला आणखीन या ठिकाणी कोणता पाढा वगैरे येतोय एखादा? हा. कोणता? 17. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 6 102, 17 7 119, 17 8 136, 17 9 153, 17 10 170. मित्रांनो, ही आहे बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांची. कारण की आपण त्याला कारण की चांगला माणूस सुद्धा या ठिकाणी अटकळतोय. कारण की जी बाराखडी आहे, जे इंग्रजीचे शब्द आहेत, त्याच्यानंतर हा जो पाढा आहे, ते पाढे म्हणणे ही एक या ठिकाणी साधी नाही. कारण की आपण बघतोय की आता कॅल्क्युलेटरचा जमाना आलेला आहे. आपल्याला हिशोब जर करायचा असेल तर कॅल्क्युलेटरला आपल्याला लावावं लागतं, काढावं लागतं. म्हणून आज आपण हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.